नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा आणि नंदिनी हे एका कॅफेमध्ये गेलेले असतात. तेव्हा वेटर हा नंदिनीला बोलतो, नंदिनी मोहिते, तुमचा टेबल रेडी आहे. व तेव्हा जीवा देखील नंदिनीकडे अवाक होऊन पाहतो, कारण तिने आपले आडनाव हे देशमुखाच्या ऐवजी मोहिते केलेले असते. त्यानंतर आपण बघतो, जीवा हा नंदिनीला बोलतो, नंदिनी, मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही माझ्यापासून डिवोर्स घेणार नाही. तुम्ही मला माफ कराल, कारण जीवा आणि नंदिनी या दोन नावाला कोणीही वेगळं करू शकत नाही. तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते, परंतु मी हे दोन नावे वेगळे करण्याचा निर्णय घेतलेला आहे व जीवा आपल्या दोघांचे एकमेकांपासून वेगळे होणे यामध्येच भले आहे. व तेव्हा जीवा देखील अतिशय गुदमरून जातो. तो नंदिनीकडे अवाक होऊन बघू लागतो. तर तिकडे आपण पाहतो, काव्याने पार्थसाठी पेस्ट्रीचे पार्सल पाठवलेले असते आणि ती पार्थला फोन करून सांगते, मिस्टर देशमुख, पुढच्या वेळेस आपण एकत्र बसून पेस्ट्री खाऊया, परंतु सध्या तुमचे या मैत्रिणीचे तुमच्यासाठी हे प्रेम आहे असे समजा. आणि त्यावेळेस पार्थ हा तिला उत्तर देतो की प्रेम हा शब्द माझ्या जीवनातील डिक्शनरीमधून पुसून टाकलेला आहे. आणि तेव्हा काव्याला अतिशय दुःख होते. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या ही पार्थची, त्याचबरोबर जीवा ही नंदिनीची समजूत काढू शकेल का, हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.